श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या आलेली आहे अजा एकादशी. तर प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात आणि पूर्ण वर्षभरामध्ये 24 एकादशी हा येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, अजा एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातून त्याची पाप जे आहेत तर ती नष्ट होतात आणि काही वाईट कर्म जर त्यांनी केलेली असतील तर त्यांचा देखील नाश होऊन जातो असं म्हटलं जातं. तर पहा, अजा एकादशी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा अर्चा केली जाते. अजा एकादशीचे व्रत हे गुरुवारी 29 ऑगस्टला सुरू होणार आहे आणि ही तिथी जी आहे तर ती 29 ऑगस्टला मध्यरात्री 1:19 सुरू होणार आहे आणि दुपारी 1:38 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार ही जी एकादशी आहे तर ती 29 ऑगस्टला मानली जाणार आहे. तर पहा, या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जातं. आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना ही एकादशी तिथी समर्पित असते. या दिवशी व्रत करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा केल्याने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. सुख, शांती, समृद्धी ही आपल्याला लाभली जाते. तर पहा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे. ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस दिवसभरामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? हा उद्या एकादशी तिथी आहे आणि या दिवशी आपण ही वस्तू जी मी सांगणार आहे ती जर तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येण्याचे मार्ग हे मोकळे होतात. जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील, पैसा आलेला कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, आर्थिक समस्या तुम्हाला जर जाणवत असतील तर तुम्हाला उद्या हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. तसेच घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकत नसेल, घरामध्ये सतत वाद विवाद, कलह हा होत असेल, घरामध्ये आजारपण असेल, घराची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल किंवा कुटुंबाची प्रगती होत नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते. तर पहा, तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुळस ही हरिप्रिय आहे, म्हणजेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. ज्या घरामध्ये तुळशीची पूजा नियमित केली जाते त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या कष्टासोबत तुम्हाला माता तुळशीची पूजा देखील करायची आहे आणि रोज तुळशीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी तुळशी संबंधित अनेक उपाय हे सांगितले जातात. असं म्हटलं जातं, जर आपण एकादशीच्या दिवशी हा उपाय जर केला तर माता तुळशी आपल्याला प्रसन्न होते, म्हणजे माता लक्ष्मी आपल्याला भरभरून आशीर्वाद देते, संपत्ती देते आणि भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर त्यांच्या कृपेने आपले नशीब जे आहे तर ते उजळून निघते. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल त्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यांना पिवळी फुलं आवडतात, पिवळी वस्त्र त्यांना परिधान करायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यांना पिवळे नैवेद्य भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. नंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध जल तुम्हाला भरायचं आहे. दूध जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 वेलची हातामध्ये घ्यायच्या आहेत, हळदी कुंकू घ्यायचा आहे
अक्षदा हातामध्ये घ्यायचा आहे, त्याचबरोबर एक दिवा लावून तुम्हाला घ्यायचा आहे। या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुळशी मातेपाशी जायचं आहे। तुळशी मातेसमोर गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तिथे प्रज्वलित करायचा आहे। ज्या कलशामध्ये तुम्ही दूध आणि पाणी घेतलेला आहे तो कलश तुम्हाला तुळशीपाशी तसाच ठेवायचा आहे, कारण तुळशीला या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी जल अर्पण केलं जात नाही। आणि एक चम्मचभर पाणी घेऊन तुम्हाला फक्त तुळशीच्या कुंडीमध्ये टाकायचं आहे। तर टाकताना तुळशीच्या मुळांना तुम्हाला टाकायचं नाही, कुंडीमध्ये एका साईडला एक चम्मचभर पाणी तुम्हाला टाकायचं आहे। आणि जो कलश भरलेला आहे तो तुळशीच्या कुंडीपाशी तुम्हाला तसाच ठेवायचा आहे। यानंतर हळद कुंकू अक्षदा तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे। तुमच्याकडे लाल रंगाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। आणि ज्या 2 हिरव्या वेलची आपण घेतलेल्या आहेत ह्या हातात घेऊन तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि 16 वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। आणि ही अभिमंत्रित केलेली वेलची जी आहे तर ती तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवून द्यायची आहे। ही वेलची तुळशीच्या मुळापाशी ठेवत असताना तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती अवश्य व्यक्त करायची आहे। तुमची जी बी इच्छा असेल, धनप्राप्तीबद्दल, लक्ष्मी प्राप्तीबद्दल, मुलांची प्रगती, पतीची प्रगती, घराची प्रगती, कोणत्याही बाबतीची इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। आणि ह्या 2 वेलची तुळशीच्या मुळापाशी तुम्हाला ठेवायच्या आहेत। असं म्हटलं जातं कच्चं दूध हे पाण्यात मिक्स करून जर आपण तुळशीला अर्पण केलं तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। कारण पांढऱ्या वस्तू ह्या माता लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात। आणि पांढऱ्या वस्तू म्हणजे दुधापासून बनवलेली खीर, दुधापासून बनवलेली मिठाई यासारखे पदार्थ ह्या माता लक्ष्मीला अर्पण केल्या जातात आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय देखील आहेत। त्यामुळे पांढऱ्या वस्तूंचा संबंध डायरेक्ट शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह हा धन संपत्ती हे देणारा आहे। असं दूध आपण कच्चं दूध जर पाण्यात मिक्स करून तुळशीला अर्पण केलं तर आपला शुक्र ग्रह मजबूत होतो आणि आपले जे काही धनासंबंधित अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात। आणि शुक्र ग्रहाचा संबंध हा डायरेक्ट धनाशी आहे। हा उपाय केल्याने घरामध्ये पैशांची आवक वाढते, घरामध्ये काही भांडणतंडा असेल तो दूर होऊन जातो आणि घरामधली जे भांडणतंडे आहेत ते दूर होऊन जातात। म्हणून उद्या आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे। दुसऱ्या दिवशी जे काही तांब्यामध्ये पाणी आणि दूध आपण भरून ठेवलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे या दिवशी ह्या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। आणि पहा संध्याकाळी आपल्याला या दिवशी गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे। तर पहा काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे, 2 वातींची एक वात करून त्यामध्ये घालायची आहे आणि हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला तुळशीपाशी लावायचा आहे। हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ह्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आणि 2 लवंगा तुम्हाला टाकायच्या आहेत, यामुळे घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।